बाबांना एक महत्वाचा फोन आलेला आहे. आपण पुन्हा बाबांशी चर्चा करणार आहोत. आदरणीय बाबा आपल्याशी संपर्क साधत आहेत. लपून काय खाताय म्हणते. हे डोकं. हां. सर, मी आपल्याला अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो, की ह्या ज्या गोष्टी आहेत सर मगाचा फोन आला सर. हॅलो. हा सर, रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी मोरे बोला. हा बोला, काय माहिती पाहिजे आपल्याला? काय नाही, आपण जे परवा नाशिकला आलो होतो त्यावेळेस आपण ज्या बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने तिथला जो आढावा आहे किंवा तिथले जे आपण बाकी काही स्थळ बघितले, तर त्यामध्ये आपण जी पूर्वतयारी आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने आंदोलन करणार आहोत आणि कुठून करणार आहोत या संदर्भात आपण कुठं कुठं फिरलो या संदर्भात थोडी माहिती द्या. बाकी काय नाही. हा, आपण प्रथम आपण जो जे आंदोलन करणार आहे त्या आंदोलनाची सुरुवात ही आपण ज्या ठिकाणी कुंभमेळ्याचं स्थान होतं, म्हणजे जे आपण पंचवटी आहेत, तर पंचवटीमध्ये रामकुंड म्हटलं जातं. त्या कुंडाच्या तिथं आपण सर्व स्थान करणार आणि त्या मार्फत आपण तिथून पायी आरके वरून आरके नंतर मार्गस्थ आपण कलेक्टर ऑफिसकडे जाणार. साधारण जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर असणार. दादा, दुसरा एक प्रश्न आपल्याला असा आहे की मी तुम्हाला दुसरी एक व्यवस्था करायला सांगितली होती की त्या ठिकाणी 36 जिल्ह्यातले 60 ते 70 प्रशिक्षणार्थी येणार आहेत, त्यांची राहण्याची व्यवस्था करायची आणि मग मिटिंग घेऊन आपण पुढचा निर्णय घ्यायचा. हो हो, बरोबर का? आपण त्या ज्या तपोवनचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपण त्या प्रशिक्षणार्थी त्यांची तिथं पार्किंगची व्यवस्था करणार आहे. तिथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणार आहे. आणि त्या तिकडून मग आपण तिथून त्यानंतर आपली एक नाशिक जिल्ह्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची जी बैठक होईल, त्या बैठकीमध्ये आदरणीय तुकाराम बाबा महाराज, त्या बैठकीमध्ये जो काही चर्चा होईल त्या चर्चेवर तो निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल. म्हणजे आपण 36 जिल्ह्यातल्या सर्व प्रशिक्षणार्थीला सर आपण आमंत्रित करतोय आणि 36 जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थीला आपण तिथं बोलवतोय, त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था आपण स्वतः करतोय सर. बरोबर. यस. बरोबर ना? आणि त्यांना राहून तिथं मुक्काम करून सगळं ठिकाण आपण त्यांना दाखवतोय. हा शेवटचं आंदोलन असणार आहे, त्यांना सगळं ठिकाण दाखवतोय, आपलं प्लॅनिंग त्या ठिकाणी सांगतोय. त्यानंतर तिथले जे पत्रकार बांधव आहेत, जे मराठा भवन जे आहे त्या ठिकाणी, बरोबर ना? हो बरोबर. हो. तिथल्या नॅशनल मीडिया, ईबीप माझा, आयबीएन लोकमत, टीव्ही, जी 24 तास, आज तक जेवढे चॅनलवाले त्या प्रत्येक चॅनलशी संपर्क साधून घेतलेला आहे आणि त्यांना सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक राज्य लेवलची पत्रकार परिषद घेऊन आगळा वेगळा उपक्रम राबवण्यासाठी, म्हणजे मी जिथं जे आलो होतो नाशिकला तिथं फिरायसाठी आलो होतो की नियोजन करायसाठी आलो होतो? बघण्यासाठी. नियोजनासाठी आपला दौरा होता. त्या ठिकाणी आपण जी पुढील आंदोलनाची जी काही दिशा ठरवणार आहे त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाची पाहणी केली की आंदोलनाची व्यवस्था कशी, आंदोलनासाठी तिथं जे आंदोलन करण्याची व्यवस्था योग्य आहे का, या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची व्यवस्था होईल का, त्या ठिकाणी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था आहेत का, त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था आहेत का, मोर्चासाठी जो काही मार्गस्थ आहे तो व्यवस्थित आहे का, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही, वाहतुकीला अडथळा कुठला निर्माण होणार नाही, त्याच्यासाठी हा प्राथमिक स्वरूपाचा दौरा त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून झालेला आहे. त्याचं तुम्ही साक्षीदार आहात स्वतः? हो, मी स्वतः त्या ठिकाणी साक्षीदार आहेत. त्या ठिकाणी मी स्वतः नव्हे तर आपल्या सोबत काही 4-5 प्रशिक्षणार्थी होते. त्या ठिकाणी जे काही सुरक्षा रक्षक आहे, जे काही गोदावरीवर जे नेहमी रामकुंडावर जे काही सुरक्षा करण्यासाठी ते सगळे सहकारी आपल्या सोबत होते. त्यासोबत आपल्याकडे पुरावा पण आहेत. आपण त्या ठिकाणी अनेक काही जे लोक आहेत, जे आपले प्रतिष्ठार्थी, जे नेहमी तिथं रामकुंडावर SI म्हणून काम करतात, तिथे नेहमी ते स्वच्छता ठेवतात, त्या लोकांशी सुद्धा आपण तिथं संपर्क साधला, त्यांना सोबत घेतलं, त्यांच्या मार्फतच त्या आंदोलनाचा